घरात खायला काही नाही, वावरात काही नाही, सोयाबीन आलं ते कोंबानं कुजून चाललंय। आता शेतकऱ्या शेवटी आता दोरी आणि काठी फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। शाळेत खिचडी खाऊ घातली, पण त्या खिचडीचे 10 वेळा फोटो काढून ग्रामसेवकाने दिलेले आहेत। आम्ही त्याच बाजू खाली लाज वाटू लागली आम्हाला, लाज वाटू लागली। खाली प्रशासनाने फुकट खाऊ घातली की काय त्याचा काहीतरी फायदा घेतलाच आपण त्याने। सगळे लेकरं बाळ मरायले तर उपाशी आमचे, पूर आला घराला, कसं खावा आम्ही, कसं राहावं। एवढ्या घराचं पुनर्वसन व्हावं आणि एवढ्या घराच्या समोर पाणी येऊन फक्त गावातील 3च घराला त्याचा लाभ भेटेल म्हणून सांगलं। 3च घरात पाणी गेलं म्हणले, बाकीच्या घरापुढे आलेलं काय होतं पाणी। नमस्कार, मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहता महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोकजीवनाचा YouTube चॅनल। तर आता बघा, हे पुन्हा एकदा हे गावामध्ये पूर घुसलेला आहे। पुन्हा एकदा यानं पातळी वाढलेली आहे आणि सर्व लोक जे नदीकाठी राहणारे लोक एकदम चिंतेमध्ये आहेत की घरामध्ये पाणी कधी घुसते, कारण हे एवढ्या स्पीडनं पाणी वाढत आहे। आता आपण हरडप या ठिकाणी आहो आणि हे जाणारा मार्ग जे आहे ते हरडप आणि कामारी मार्ग आहे। हे थेट हिमायतनगरशी संपर्क करणारा मार्ग आहे। हे मार्ग सर्व ठप्प झालेला आहे। तिकडून येणारे जे प्रवासी आहेत, काही मोटरसायकलीवाले वाहनवाले, ते तिकडे थांबलेले आहेत धोत्र्याच्या पुढे, आणि इकडचे जे प्रवासी आहेत ते परत जात आहेत इकडून। ते एवढ्या स्पीडनं या ठिकाणी पाणी वाढत आहे। सर्व गावकरी या ठिकाणी चिंतेत आहेत। तर हरडप नगरीचे काही शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, काही मजूर वर्ग या ठिकाणी आहे, आणि हे पूर जे आलेला आहे या पुरामध्ये त्यांची काय अवस्था आहे ते आपण त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांचं मनोगत ऐकून घेऊया। नमस्कार काकासाहेब। नमस्कार काकासाहेब, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या। मी आनंदराव नगाजी कदम, राणा हरडप, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। काका, तुम्ही या पुरामध्ये एक दोरी घेऊन आलेले आहात, काठी घेऊन आलेला, तुमचा विचार काय आहे? काय करावं बापू, आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चौथ्या बारीला पाणी यायलंय। शेतकरी गेलेच, पण मजुराला मोठी हानी व्हायला लागली। त्यांना घरात खायला काही नाही, वावरात काही नाही, सोयाबीन आलं ते कोंबानं कुजून चाललंय। आता शेतकऱ्या शेवटी आता दोरी आणि काठी फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। काय करावं काय बापू, आणि काय मोजकी लुचपुची आम्हाला ते हे द्यायलेत पुरपडी 8,000, 2,000, 3,000, 5,000, त्यानं काय होणार आहे? एकरी 50,000 रुपये हेक्टरी तरी द्यावं, कर्जमुक्ती करावं आणि रोजगार हमीला काम द्यावं, ही आमची इच्छा आहे सरकारनं, बाकी काही नाही बाबा। मजुरानं खोटं काय खावं, खोटं राहावं। शेतकरी आहे तर मजूर आहे तर शेतकरी आहे। शेतकऱ्याची भावना मजूर ओळखून गेली, मजुराची भावना शेतकरी ओळखली। मजूर आता आम्ही हा, आणि मजुरात नसतील तर शेतकरी आम्ही शेती काय उरावर घेऊन निघतो काय कुठं काय करावं? मजुराला काहीतरी मदत करा, एवढीच माझी विनंती सरकार। काकासाहेब, तुम्ही हे दोरी घेऊन हिंडत आहात, नेमकं कारण काय आहे? दोरी कशासाठी आणली? कशासाठी म्हणजे काय करावं बापू आता? कर्ज काढून कर्ज फेडण्याची क्षमता उरली नाही आमच्यामध्ये। मुलीचे लग्न आहेत, कोणाचे कर्ज द्यायचं आहे, कसं कर्ज द्यायचं, कसे लग्न करायचे, कर्ज काढून तरी काय करावं, कर्ज द्यायचं कोठून, त्याच्याकरता हे दोरी आणि हे काठी माझ्याकडे आहे। काकासाहेब, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही शेतकरी वर्ग आहात, शेतकरी खरा जगाचा पोशिंदा असतो, आणि काकासाहेब तुम्ही जर शेतकऱ्यानं जर हा विचार मनामध्ये आणला, हातबल झालेला आहे, शासनालाही माहीत आहे, प्रशासनालाही माहीत आहे,
पण तुम्ही मनामध्ये असे विचार आणू नका. तुम्ही विनंती केलेली आहे की शासनाला की आमचं नुकसान झालेलं आहे. नेमकं तुमचं नुकसान किती झालं काकासाहेब? 100% नुकसान झालंय बापू. ऊस होता, ऊस गेला, त्याचे धांडे उपळून मोळून गेले. त्याचे काय राहिले शिल्लक? सोयाबीन तर उपटूनच गेले, पण ऊस सुद्धा राहिला होता. ऊसाचे धांडे सुद्धा पळून किती एकर जमीन आहे काकासाहेब? जमीन आहे बापू 20 एकर. 20 एकर आहे. हो. पाण्याखाली किती गेली? पाण्याखाली गेली 15 एकर. 15 एकर. हो. 5 एकर समजा 5 एकर कोरड्याला आहे. कोरड्याला आहे भाऊ. एवढं पूर्ण नुकसान खरड्यात आहे ते जमीन. 15 एकर जमीन माझी खरड्यातच आहे पूर्ण. एवढं नुकसान झालं. किमान तुमचं नुकसान अंदाजे किती झालं असेल? अंदाजे झाला असेल बापू एकरी 1-1.5 लाखाचा जर झाला तुम्ही. तर संपूर्ण नुकसान किती झालं तुमचं, म्हणजे पूर्ण नुकसान? 25-30 लाखाचं नुकसान झालं भाऊ. 25-30 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तर 25-30 लाखाचं नुकसान झालं. शासन किती देण्यासाठी मंजूर करण्यात? 8,500 रुपये. 8,500 रुपये. हो. म्हणजे तुमचं तोंड पुसत आहे. हो. लुचपुची मुदत आहे बापू. कमीत कमी हेक्टरी 50,000 तरी द्यावं अशी शेतकऱ्याची इच्छा आहे. शेतकऱ्याची अशी सगळं द्यावं आणखी त्याच्यात कोणाला सोडता आणि कोणाला धरता. धन्यवाद काकासाहेब. शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आमचं किमान 15 ते 25 लाखाच्या आसपास आमचं नुकसान झालेलं आहे आणि सरकार आम्हाला केवळ तोंड पुसण्याजोगे 8,500 रुपये मंजूर केलेले आहेत. तर शेतकरी दोरी घेऊन हिंडत आहे. त्याच्या मनाला काय वाटत असन? आपण भारताचा नारा आहे जय जवान जय किसान आहे. जर हे नारा खरंच जर भारताचा असेल तर या ठिकाणचा शेतकरी जगला पाहिजे. आणि शेतकरी जर असा विचार करत असेल की हे दोरी आणि काठीशिवाय आम्हाला पर्याय नाही, तर शासनाने त्याच्या मनामध्ये जे झालेले प्रश्न निर्माण झालेले प्रश्न आहेत, जे असे विचार त्याच्यामध्ये मनामध्ये येतात, त्यासाठी शासनाने या गोष्टीचा फार मोठा विचार करायला पाहिजे. मी शासनाला हेच विनंती करतो. बापू, त्या शेतकरी राजाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. किमान त्याला 8,500 किंवा 7,500 किंवा 10,500 असं म्हणून किमान त्याला चिडवू तरी नका, त्याचं मन दुखू तरी नका. अशा या तुमच्या वर्तणुकीमुळं अशा शेतकऱ्यांचं मन दुखत आहे. तर शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे, जेणेकरून त्यांना त्यांचं जे लावलेलं जे भांडवल आहे तेवढं तरी निघाव, एवढं तरी शेतकऱ्याला मदत व्हावी ही शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे. नदीचा पूर सतत येत आहे. पहिला एक पूर येऊन गेला, हे एक पूर येऊन गेला. शेतकऱ्याचा आधार कसा तरी मजूरदाराला होता. शेतकरीच गाळात फसला तर मजुराने काय करावं, मजुराला काय काम लागावं, याच्या संदर्भात जरा सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा. कारण आज गरीब मजूरदार होतं, शेतकरी तर बिचारा गाळाने गेला, त्याच्या आधारे गरीब मजूर जगू लागला. कसा बसा तरी त्याच्या वावरात सोयाबीन काढण्याचं काम लागू लागलं, निंदण्याचं काम लागू लागलं. त्याच्या काही कोणत्याही गरीबाला निवळ ज्याला वावर नाही, घर नाही, आणि त्याला कसं तरी शेतकऱ्याचा आसरा होता, ते शेतकऱ्याचा आसरा उडाला. तर मजूरदाराची काय हाल होईल, मजूरदारानं काय करावं, कसं जगावं साहेब, याच्या इतर काही जर तुमच्याकडून असेल आम्हाला तर अपेक्षा सांगा, तुम्ही काहीतरी कोणता एखादा मार्ग दाखवा. तर मजुरासाठी तुमचं म्हणणं काय आहे? शासनाने काय मदत करावी, प्रशासनाने काय मदत करावी? आधी शेतकऱ्याकडे फावं सरकारनं, शेतकऱ्याकडे पाहिलं तर शेतकरी आम्हाला जगवाय सक्षम आहे. आणि शेतकरी या मजूरदाराला केव्हा उपाशी मरू देणार नाही हे छाती ठोकून सांगतो. शेतकरी केव्हा मजूरदाराला उपाशी मरू देणार नाही. पण आज मग शेतकरी पाण्यात बुडाला, त्याला सक्षम करा तुम्ही, शेतकऱ्याला सपोर्ट करा तुम्ही. मग एवढीच काय शासनाला विनंती आहे. काय करायची शेतकऱ्याला सहकार्य करावं सरकारनं. शेतकऱ्याकडे बघा, आज अख्खा सरकार जगती शेतकऱ्याच्या याच्यावर काय अवलंबून आहे. ते शेतकऱ्याशिवाय काही इलाज नाही. आज मजूरदार परेशान आहे, हर एक मजूरदार परेशान आहे, कारण शेतकरीच आज पाण्यामध्ये आहे. शेतकरी आज गाळात बुडाला. शेतकऱ्याकडे सरकारनं काहीतरी लक्ष करावं. नेमकं शेतकऱ्याकडं काय लक्ष करावं आणि किती रकमेची मागणी आहे? तुमचं म्हणणं काय आहे? असं शेतकऱ्याला किती मदत करायला पाहिजे? हेक्टरी 50,000 शेतकऱ्याला सहकार्य करावं. हेक्टरी 50,000. हा, तर किती मंजूर केलेले आहेत? आता ते आम्हाला काय माहित नाही. आम्ही मजूरदार, आम्हाला घर वावर नाही. 8,500. 8,500 गेले असं का? हा, 8,500 गेले. कमीत कमी हेक्टरी 50ची तरी सरकारनं सहायता करावं शेतकऱ्याला.
ओके, धन्यवाद दादा. तर मजूर वर्गाचंही हेच म्हणणं आहे की शासनानं जर शेतकऱ्याला जर मदत केली तर शेतकरी हा मजूर वर्गाला उपाशी मरू देणार नाही. आज शेतकऱ्याला जे मजूर वर्गाला शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीन काढण्याचं काम लागत होतं, अन्य काही काम लागत होतं, पण शेतकऱ्याचीच शेती पाण्याखाली असल्यामुळं शेतकरी मजुराला काय काम लावणार आहे. तर मजुराचाही आक्रोश तेच आहे की तुम्ही शेतकऱ्याला मदत करा. पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे, शेतकऱ्याला मदत करा. हे एकदम झपाट्यानं पाणी वाढत आहे बघा. ही धार गावामध्ये घुसत आहे आणि एकदम मोठी धार आहे. सर्व संपर्क तुटलेला आहे. सर्व संपर्क तुटलेला आहे. हे हरडप ते कामारी जाणारा मार्ग आहे आणि हरडप ते कामारी जाणाऱ्या मार्गावर पाणी एवढ्या झपाट्यानं वाढत आहे की संपूर्ण गावामध्ये पाणी घुसायला सुरुवात झालेली आहे. तर हे बघा गावाकडं पाणी जाणारं धावणारं पाणी दाखवत आहे मी तुम्हाला. हे गावामध्ये पाणी जात आहे, एवढ्या स्पीडनं गावामध्ये पाणी जात आहे. लोक चिंतेमध्ये आहेत. हे पहिला पूर नाही, हे दुसरा पूर नाही, तर हे तिसरा पूर आहे. तीनदा गावकरी आपलं घरातलं सामान काढून एखाद्या उंच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करत आहेत. तर यांनी किती वेळेस असं या पाण्यामध्ये आपलं स्थलांतर करून घ्यावं. हे गावामध्ये पाणी शिरत आहे, एवढ्या स्पीडनं पाणी शिरत आहे. हे दाखवायचं आहे ना. व्हिडिओ करायला घे. काकासाहेब, हे जे विहिरीसारखं दिसायलं तर हे नेमकं बांधावर बांधल्या गेलेलं हे नेमकं काय आहे आणि कशासाठी आहे? बापू, हे 1972ला वसंतदादा पाटील यांनी इथं दगडवाडी इथं आले होते. त्यावेळेला इथं महापूर आलता. पूर आल्याच्या नंतर याने गावामध्ये येऊन भेट दिली आणि त्यांनी सांगितले की या गावाला एक दिवाण बांधावं लागते. या शेतकऱ्याला दिवाण काय संबल नाही. त्याने सहमती दिली. सहमतीच्या नंतर त्यानं हे बंधारा असा कटा टाकला इथं हरडप या गावी. कटा टाकला तिथं हे विहीर जे दिसायली हे गावातलं पाणी उपसून बाहेर काढण्याकरता विहीर आहे. नदीला जर महापूर आला, पुराचा प्रलय झाला तर त्यावेळेला हे मध्ये येतं मोटारी होत्या. मोटारीच्या सहाय्यानं पाणी बाहेर टाकायचं असते. हे विहीर आहे. म्हणजे हे गावातलं पाणी बाहेर काढण्याचं मोटारीच्या सहाय्यानं बाहेर काढण्याकरता हे विहीर आहे. विहिरीला 10 पावसाळी 2 पंप होते. इथे एक आहे आणि तिकडे सत्य गणपती मंदिराकडे एक अशीच विहीर आहे. तिथून पाणी साठवा तिकडे एक होता आणि इकडे एक होता. 2 होत आहेत. म्हणजे बाहेर काढण्यासाठी 2 असे बांधलेले आहेत. म्हणजे याला दार आहे खाली. म्हणजे तिकडलं पाणी इकडे येऊन आहे महापुरात. तर हे पाणी आता मधात आले की बाहेर चाललं? आता मध्ये आहे. आता हे अदुरुस्त झाले.
म्हणजे याची दुरुस्तीकरण गरजेचं आहे. दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आता दोन्ही कवाड तेथले आणि येथले बी दार जे मध्ये दारा गेट आहे ते गेट नादुरुस्त झालेले, म्हणजे पाणी मधात येत आहेत गेट पाणी मधात येत आहे. म्हणजे याच्यापासून सध्या आता काय सुरक्षा आहे की नाही? काही सगळं धोका आहे, याला सुरक्षा नाही, उलटा धोका आहे आमचा या गावखऱ्याला सगळ्या. तर मग हे शासनाने या विहिरीबाबत काय दुरुस्ती ताबडतोब काहीतरी निर्णय घ्यावा आणि या विहिरीची दुरुस्ती करून या कवाडाची दुरुस्ती करून या कट्याची जी आहे दुरुस्ता यांना कमीत कमी 10 फूट तरी आम्हाला वाढून द्यावं. आम्हाला याच्यापासून धोका निर्माण होत आहे आता इथून. हे आता आलेला कितवा तिसरा चौथा पूर आहे का? हे चौथा पूर आहे. चौथा पूर आहे. हो. म्हणजे 4 वेळेस इथले शेजारचे लोक म्हणजे स्थलांतर झालेले आहेत. स्थलांतर झाले शाळेमध्ये. ठीक आहे, धन्यवाद काका साहेब या विहिरीबद्दल माहिती दिल्याबद्दल. बांध आहे, हे बांध आहे आणि ही सर्व गावाच्या आजूबाजूला बांधलेली आहे, म्हणजे गावाच्या बाहेरच्या साईडला. आणि ही तिथले हे विहीर आहे. मी संपूर्ण तुम्हाला बांध दाखवतो. हे बांध ओलांडून पाणी गावात घुसत आहेत. तर गावकऱ्याचं म्हणणं आहे की या बांधाला उंची करावं आणि हे जे बांधलेली विहीर बाहेर सांडपाणी जे मधात येते ते बाहेर काढण्यासाठी हे इथलं दुरुस्तीकरण करावं. हे गावाचा बांध आहे. जेव्हा नदीचं पाणी बांधाला भिडते त्यावेळेस हे गेट बंद राहतात. हे गेट बंद झाले चालू म्हणजे दुरुस्त झाली नाही तर पाणी मध्ये घुसू लागले. गावामध्ये पाणी या सुरुवात झाली, भरपूर पाणी आलेलं आहे गावामध्ये. तर शासनाला विनंती आहे की हे दरवाजाचं काम आणि या बांधाचं काम जवळपास 10 फूट उंची करणं गरजेचं आहे. तर या गावकरी शेजारच्या नदीकाठाच्या लोकांना त्रास होणार नाही अशी आमची विनंती आहे. तर आता इथं पाणी केव्हापासून घुसत आहे गावात? सकाळी 5 वाजता सुरू झालं पाणी घुसायचं. गावात पाणी 5 वाजता घुसायला सुरुवात झालेलं आहे. तर या अगोदर किती वेळेस म्हणजे यावर्षी किती वेळेस गावात पाणी घुसलं होतं? तिसरी वेळ. मग तुमचं घर कुठं आहे? म्हणजे इथं तुमचं या बांधाला भिडूनच घर आहे. तर तुम्ही स्थलांतर झालते का म्हणजे पूर पाणी शाळेमध्ये गेलते सर्व? मदत झाली नाही. तुम्ही स्वतः खाण्याची जी सामग्री आहे तुमची जेवणाची ते स्वतःचीच घेऊन गेलते का शासनाकडून काय मदत मिळाली ती? घेऊन गेलो स्वतःची. आणि तुम्ही किती दिवस तिथं थांबले? 3 दिवस तिथं थांबले. 3 दिवस थांबल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला स्वतःच सामग्री पदार्थच खावं लागलं आणि संपल्यानंतर तुम्हाला घराकडे यावं लागलं. तुम्ही किती दिवसानं म्हणजे घरात परतले होते? 4थ्या दिवशी घरात परतले होते. एवढं अलगप्ती पाणी आल्यावर त्याचा कसा सामना करू शकतो आम्ही? म्हणजे माल भिजला, माल एकाएकी कसा काढू शकतो? नुकसान झालेलंच आहे समजा. अलगप्ती पाणी आलं रात्रीला. तर मग आता काय वाटते तुम्हाला की हे जे पूर गावात वाढत आहे पुन्हा स्थलांतर व्हावं लागेल का असं अंदाज? व्हावं लागतेच. पाणी वाढत आहे आणि आम्हाला शाळेमध्ये जावं लागते, कुठेतरी आम्हाला जागा बदलावं लागते, उठावं लागते इथून. धन्यवाद. तर या ठिकाणी गावकरी चिंतेत आहेत. त्यांनी किमान 2 ते 3 वेळ घर सोडून त्यांना बाहेर कुठेतरी राहायला जावं लागलं आणि आताही तेच परिस्थिती त्यांच्या समोर आलेली आहे. म्हणून गावकऱ्यांचं म्हणणं आहे की गावाच्या साईडला जे बांधलेला जे बांध आहे ते बांध पुन्हा काहीतरी उंची घ्यायला पाहिजे. आणि हे जे इथं मी विहीर दाखवली आहे माझ्या पाठीमागे दिसणारी विहीर आहे ते बाहेर गावात आलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी आहे.
तर त्याचे दरवाजे कुजून गेलेले आहेत आणि त्याच्यामधून पाणी गावात पास होत आहे, तर त्याचं दुरुस्तीकरण करायला पाहिजे. तर शासनाला विनंती आहे, कारण हे लोक इथले बार बार जे स्थलांतर होत आहे ते त्यांना चिंता होत आहे. त्याच्यामुळं या विहिरीचं आणि येथे जे लावलेली मोटर आहे याचं दुरुस्तीकरण झालं पाहिजे. याकडेही शासनानं लक्ष दिलं पाहिजे. तर या ठिकाणी हे जे पूल आहे, या पुलामधून पाणी बाहेर काढण्यासाठी आहे. गावात पाणी घुसलेलं बांध पास करून जे गावात पाणी घुसलेलं बाहेर काढण्यासाठी हे जे पाईप आहे ते बाहेर काढण्यासाठी आहे. पण या ठिकाणी उलट घडत आहे की येथूनच गावामध्ये पाणी घुसत आहे. त्याची नादुरुस्ती असल्यामुळं हे गावात पाणी घुसलेलं आहे. बघा, एवढ्या प्रमाणात हे गावात पाणी घुसलेलं आहे आणि एवढ्या स्पीडनं पाणी वाढत आहे की खूप भयानक स्पीड आहे पाण्याची वाढण्याची. हे पाणी गावात घुसलेलं आहे. बघा, हे जवळपासचे घरं आहेत, हे जवळपासचे घरं आहेत आणि गावात पाणी घुसलेलं आहे. लोक चिंतेमध्ये आहेत. गोरगरीब वर्ग या बांधाच्या शेजारला आहे. हे गावात घुसलेलं पाणी आहे. बघा, गावात घुसलेलं पाणी आहे आणि हे या ठिकाणी यांचं हे पियाचं पाणी आहे. ही विहीर आहे, हे पाण्यानं पातळी ओलांडली आहे. थोड्याच वेळात या विहिरीत पाणी, हे बाहेर पुराचं पाणी जायला वेळ लागणार नाही. हे गावाची दुसरी बाजू आहे. दुसऱ्या साईडला मी इकडे गावाच्या साईडनं जात आहे. बघा, हे इकडं गणपती, सत्य गणपती मंदिर आहे आणि हरडपच्या सत्य गणपती मंदिराची पायरीला पाणी टेकलेलं आहे. तर या ठिकाणी पाणी गावामध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे.
पुन्हा एकदा या परिवारावर घर सोडून बाहेर जाण्याचं वेळ आलेली आहे। हे परिवार संपूर्ण या ठिकाणी आजूबाजूला राहणारा आक्रोश करत आहे की कारण आम्ही एकदा नाही दोनदा आम्ही घर सोडून गेलो, पदरच्या भाकरी घेऊन गेलो। जेव्हा आमच्या पदरच्या भाकरी संपल्या तेव्हा आम्ही पुन्हा घरात यावं लागलं। आमच्यावर अशी मजबुरी आली, शासनानं प्रशासनानं आम्हाला जेवणाची व्यवस्था केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। इथल्या महिला ज्या आहेत खूप रागाच्या भरात आहेत, त्यांचा राग शासन आणि प्रशासनावर आहे। तर आपण त्यांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेऊया। का त्यांच्या पायरीला पाणी आलेलं आहे आणि जे बांधा काठला राहणारे जे लोक आहेत ते घरातून बाहेर येऊन घरात पाणी कधी एंट्री करण किंवा उतरेल की काय याची त्यांनी वाट पाहत आहेत। स्थलांतर होण्यासाठी आता त्यांची स्थलांतर होण्याची तयारी आहे, कारण फार झपाट्यानं पाणी वाढत असल्यामुळं हे परिवार आक्रोशमध्ये आहेत। तर आपण त्यांचं मनोगत घेऊया। ताई, तुम्हाला जे स्थलांतर होण्याची तिसरी वेळ आहे, जेव्हा जेव्हा पाणी गावात येते तेव्हा तेव्हा तुमच्या पायरीला येते आणि पायरीला येऊन थांबत नाही तर तुमच्या घरात पाणी येते, नुकसान होते। आता कारण का की लेकरं बाळं घेऊन सांग तुम्हाला वेळोवेळी कमीत कमी 3 यावर्षी किती वेळेस तुम्ही स्थलांतर झाले? तिसरी वेळ आहे। तिसरी वेळ आहे तर 3 वेळेस जर तुम्ही स्थलांतर झाले शाळेमध्ये तेव्हा तुम्हाला सामग्री जे खाण्यापिण्याची सामग्री आहे तुम्ही स्वतःच नेली ती काय मदत केली होती शासनानं? एक रात्र खिचडी खाऊ घातली, पुन्हा काही खाऊ घातलं? पायरीला पाण्यासून जा जा म्हणजे आता उठून पाणी या सांगण्यामध्ये न्यायालय आली आणि डबल म्हणाले कोण आलं आमची टिंगल करून हसायले। तुमची टिंगल करायले आम्ही जीव सोडून बोलायलो तर आमचं कोणी ऐकलं झालं, कोणी आमची फिर्याद घेणे झाली, आमच्या कोणी काळजी घेणे झाले। आमच्याकडे संकट आले, या संकटातून आम्ही इतक्या संकटातून आम्ही निष्ठा राहिलो, पण एवढं तिमारनं डबल तिसरी बारी होय आमची पाणी येण्याची। आमच्यावर काय करायचं, कसं करायचं सांगा ना, आता याचा उपाय काय करायचा? माझं ऑपरेशन झालेलं आहे मोठं, मला पण जायची कुठून वाट नव्हती, मी कोण्या उपायानं गेलो, मी माझ्या मालकानं मला शिडी लावून काढलं, शिडी 2 माणसांना ओढून काढलं, तरी पण कोण काळजी घेतली नाही। या काळजीची काय करता वाट सांगा माझी आता उपाया, मी काय केलं पाहिजे? माझं ऑपरेशन मोठं झालेलं आहे, या ऑपरेशनातून मी काय केलं पाहिजे? मी आता इतक्या ह्याच्यातून इतक्या इग्नातून निघालेली बाई आहो, आता तुम्ही काय करणार आमचं सांगा एवढं? आमच्या काळजीनं आमची काळजी घेता की नाही, काहीतरी करता की नाही? आमच्या संकटात उभे आहो आम्ही। शाळेत जाऊन बसलो, आमच्या घरासमोर 2दा-3दा पाणी येऊ नये, आम्हाला काही त्याचा फायदा झालेला नाही, आम्हाला काही लाभ भेटलेला नाही। लहान लेकरं घेऊन सन्या बिना आना पाण्याचं जाऊन बसायला लागलं आम्हाला। एका दिवशी फक्त खिचडी केली, पुन्हा तुमची काय व्यवस्था केलेली नाही? तुमची टिंगल करून हसायले। शाळेत चाललो यायलो तर लोक आमच्याकडे घराचं पुनर्वसन व्हावं, एवढ्या घराच्या समोर पाणी येऊन फक्त गावातील 3च घराला त्याचा लाभ भेटेल म्हणून सांगलं, 3च घरात पाणी गेलं म्हणले। बाकीच्या घरापुढे आलेलं काय होतं पाणी? आमच्या घरात आता आमच्या घरासमोर पाणी आहे की नाही? तर याच्या घरासमोर नाही तर थोड्याच वेळात यांच्या घरामध्ये पाण्याची एंट्री होईल। हे महिला जे आहेत ते महिला बिलकुल आक्रोशमध्ये आहेत, खूप संतापलेले आहेत, त्यांनी स्वतःची व्यथा सांगत आहेत आणि त्यांनी म्हणत आहेत की बाकी सापाई निघत आहेत आमचे लहान घेऊन कसे रात्रीला साप येतात, परेशानमध्ये माणसं रातोरात माणसं किती राहिले, लहान लहान लेकरं पाण्याने फिरायले दवाखान्यात नेली होती, अर्ध्या रात्रीच्या तिला ताप वाढली होती, त्या बाईला जर निघाला होता, त्या बाईनं काय की अमोलच करून सन्या त्या बाईला गाडी घेऊन रात्रच्या नेलेला आहे, तरी पण कोण काळजी घेतली नाही। गावकरीनं
पाटलानं 1000 रुपये दिले, त्या रात्री भरती केली. भरती करून पुन्हा मग त्या बाईचा घराला आलो आम्ही. आमच्या व्यवस्थेने आम्ही अशी आमची कंडिशन होतं, पण आमची काळजी कोणी घेतली नाही. आम्ही एकच राहतो, पण आमच्या काळजी आमच्या घराची काळजी लागली आम्हाला, तरी आमची काळजी कोणी घेतली नाही. आलो घरात पाहिली व्यवस्था, पसारा मिसारा बांधलेला, हे केला सगळा पसारा. आम्ही खायला येऊन तरी पसाऱ्यावर पाणी गेलं, तरी कोणी काळजी घेतली नाही आमची. आमच्या पसाऱ्याची याची चिंता आम्हीच केली, पण कोण गावकऱ्याने केली नाही. आणि आम्ही सगळे इकडल्या लोकांनाच काळजी केली, इकडल्या लोकांनाच आम्ही निष्ठारली, पण आमच्यावर कोणा नजर टाकली नाही, कोणा काळजी घेतली नाही आमची. तर बांधाखाली राहणारे जे लोक आहेत त्यांचा आक्रोश आहे, ते संतापलेले आहेत. त्यांना 3 वेळेस घर सोडून स्थलांतर व्हावं लागलं, त्यांची व्यवस्था झाली नाही. त्यांचा खूप आक्रोश आहे आणि त्यांच्या घरात पाणी गेलं, ते नुकसान झालेलं आहे. वरीसभर काय खावं असं त्यांचं म्हणणं आहे. की असे जर पूर परिस्थिती वेळोवेळ येत असेल आणि आम्हाला घर सोडून जाण्याची वेळ येत असेल, तर या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं. आम्हाला कोण्यातरी सुरक्षित जागी आम्हाला जागा द्यावी, आम्हाला जागा देऊन त्या ठिकाणी घर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी महिला आहेत. चालली बापू, मरायलो आम्ही, कामं नाहीत, काही नाही. सगळे लेकरं बाळ मरायले तर उपाशी आमचे. पूर आला घराला, कसं खावा आम्ही, कसं राहावं. मावशी किती वेळेस पूर आला? 3दा झालं, 3दा. मग तिसरी बारी होय, तिसरी वेळ आहे. तुम्ही घर सोडून आम्ही घर सोडून चाललो. आता कोटरोग जा मराव आम्ही. तर तुमचं म्हणणं काय आहे? आमचं म्हणणं काय नाही, काही घेऊन मराव आम्ही. नाही काय नाही, आता तेच आहे. तसं करू नका. आम्हाला तिसरी बारी शासन काय झोपी गेली काय? आलेला लाभ कुठं गेला? गावगावला लाभ भेटला, आमचा लाभ कुठं गेला? आम्हाला लाभ नाही काहीच. पुनर्वसन झालेलं आहे. आम्ही काय करणार? सदाय का पुरातच बसाव की काय? आम्ही आता खिचडी खाऊ घातली, पण त्या खिचडीचे 10 वेळेस फोटो काढून ग्रामसेवकाने नेलेले आहेत. लाज वाटू लागली. प्रशासनाने फुकट खाऊ घातली की फायदा घेतलाच असं न दिलं. त्याचा काय लाभ आहे ना? आम्हाला काय दिलं? आम्हाला त्याचा काय उपयोग झाला का? आम्हाला पुन्हा काहीतरी येतच असेल ना. तर हे महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, बिलकुल संतापलेल्या अवस्थेमध्ये आहे. यांचा आक्रोश जे आहे, प्रशासनावर आक्रोश आहे. यांना ते 2दा-3दा स्थलांतर 2दा व्हावं लागलं आणि शाळेमध्ये यांनी घर सोडून सानी गेले. तर यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे देवाच्या समोर जसं बोनं ठेवतात तसं आम्हाला खिचडी दिली एक वेळेस. आणि ते 2 दिवसापासून आम्ही उपाशी असलेल्या माणसाला बोनं वाढल्यासारखं वाढलं आणि आमचे 10 फोटो काढून घेतले असं या महिलांचं म्हणणं आहे. की आम्हाला लाज वाटत आहे की आम्ही पुन्हा जर तिथं गेलं तर आमचे असेच बोनं दिल्यासारखी आम्हाला खिचडी देतील आणि पुन्हा आम्हाला असेच फोटो काढून, एकदा बोनं दिल्यावर 100 फोटो काढून घेतील. लोक संतापलेले आहेत. यांचं म्हणणं आहे की आता काही जरी झालं, पूर जरी आला तर आम्ही घर सोडणार नाही. लोक आमच्यावर हसायलेले आहेत. अशी परिस्थिती लोकांवर येऊ नये त्यासाठी शासनाला विनंती आहे. यांचं एकदा नाही तर 2-2 वेळेस यांचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी ना ग्रामसेवक आलेले आहेत ना तलाठी आलेले आहेत. त्यांना विचारूया की तुम्हाला भेट देण्यासाठी या पुरामध्ये आज 28 तारीख आहे आणि जे हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे. या रेड अलर्टमध्ये पाऊस पूर्ण काल 27 तारीख भरपूर पाऊस झालेला आहे आणि आज रात्रभरी पाऊस होता. आज 28 तारीख आहे. 28 तारखेला पुन्हा गावात पाणी घुसलेलं आहे. लोक चिंतेमध्ये आहेत. तर त्यांना विचारूया तुमची भेट घेण्यासाठी या ठिकाणचे जे तलाठी किंवा ग्रामसेवक आले आहेत का? तुमच्या भेटीसाठी ग्रामसेवक किंवा तलाठी आले होते का? कालपासून पाणी वाढण्याची तीव्रता वाढायली आहे. आमच्या घरापर्यंत पाणी आले तरी आम्हाला ग्रामसेवकनं भेट दिली नाही, की तहसीलदारानं दिली नाही, की कोणीच आले नाही.
कोणीच तुमच्यापर्यंत आलं नाही. कोणीच आलेले नाही. आले तर पहिल्या वेळेस आले, पण या वेळेस कोणीच आले नाही. पहिल्या वेळेस येऊन काय असंदारी केली नाही आमच्यावर. आम्हाला उलट आमच्यावरच हसले तर की आम्ही घर सोडून शाळेत गेलो. काही काम नव्हतं म्हणजे शाळेमध्ये. काही काम नव्हतं म्हणले. घरदार सोडून शाळेत यायचं काही काम नव्हतं म्हणले. चायनाच तुम्हाला म्हणले की घर सोडून जा आणि तुम्ही सतर्क राहा आणि त्या शाळेमध्ये स्थलांतर व्हा. आणि पुन्हा तुम्हालाच म्हणत आहेत किंवा की काय काम होते मग. काहीच कारण नाही म्हणले येण्याचं येतंय आम्हाला म्हणत होते तसे. पण आम्ही इतकं करून गेलो तिथं शाळेमध्ये. आता आम्ही भेवाने गेलो तर आमच्यावर कोणी पुन्हा रात्रभर ठेवला आम्हाला. रात्रभर ठेवून सकाळ कोणी म्हणलंही नाही आम्हाला राहा की जा म्हणून. आम्ही आमच्या परीनं आलो घराला. आमचे लेकरं बाळ आता कोठं पकडा होय आले म्हणून आम्ही आलो घराला. आणि जर पाणी वाढत जर राहिले आमच्या घरात जरी गेले तरी आम्ही घराच्या बाहेर निघणार नाही जोपर्यंत आमच्या घराचं काय होईल काय नाही कोणाला काय माहित राहिलं. आता बाहेर सुद्धा येणार नाही. एक लेकरू काय आम्ही मोठे माणसं सुद्धा येणार नाही. तर या गोष्टीची जर हानी झाली, जीवित हानी झाली, तुमच्या नुकसानाची हानी झाली, सामानाची हानी जी झाली, जर असा पूर घरात घुसला आणि तुम्ही निर्णय घेतला की घरातून निघणार नाही, तर जीवित हानी झाली तर याला जबाबदार शासन आणि प्रशासन की कोण. शासनाकडे येईल ना काही. आज आमची ढोरं वासरं उपाशी मरायली. आमची घडी रात्रभर चित्र आले बाया आमच्या घरापुढे माणसं रात्रभर चटी राहतात हातात बॅटऱ्या घेऊ आणि आम्ही काय करायचं. मरायली तर आम्ही काय करणार. आम्ही काय गड्याला बाहेर ठेवून आम्ही जायचं का कोणीकडे बी घर सोडून. तर तुमची ह्या परिस्थिती पुन्हा एकदा तुमच्यावर आली म्हणून तुम्ही घर सोडायला तयार ना समजा. आमची काळजीच कोणी घेणार आम्ही कशा जाणार. काही बोलणार नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही जाणारच नाही. सगळ्या गावगावला लाभ भेट काहीतरी निर्णय लावला तरच आम्ही निघणार घराच्या बाहेर. निर्णय कशा परीनं काय परीनं घेतला तरच आम्ही निघाल. आम्ही कसे निघणार आता अशा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा.